दुसरीकडे वसंत मोरे यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची भेट घेतली आहे। रवींद्र धंगेकरांच्या कार्यालयात वसंत मोरे भेटीसाठी दाखल झाले। रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांची ही बैठक चर्चा सुरू आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर सुद्धा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि वसंत मोरे हे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचंही कळतंय लोकसभेसाठी। या दोनही नेत्यांची चर्चा काय अधिक तपशील? निकिता, गेल्या 10 मिनिटांपासून वसंत मोरे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। 10 मिनिटांपूर्वी मनसेचे राजीनामा दिलेले जे नेते आहेत वसंत मोरे, ते आता रवींद्र धंगेकर यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात खरं तर दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही उमेदवारांनी अनेक वेळा पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती। काल रवींद्र धंगेकर यांनी देखील सांगितलं होतं की पक्षात जर वसंत मोरे आले तर त्यांचं स्वागत करू, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला मी पाठिंबा देईल असं जाहीर केलं होतं। आणि त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 10 मिनिटांपासून जी आहे ती भेट सुरू झालेली आहे। चर्चा ही दृश्य आपण पाहतोय की जे रविवार पेठेतलं जे ऑफिस आहे रवींद्र धंगेकरांचं ऑफिशियली ऑफिस आहे, त्याच कार्यालयात जे आहेत ते मनसे नेते वसंत मोरे जे माजी मनसे नेते आहेत, खरं तर राजीनामा दिल्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटी घेत आहेत। मुंबईत देखील काल ते आले होते। पुण्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत त्यांची भेट घेतली होती आणि आता मात्र ते आमदार रवींद्र धंगेकर यांच्या भेटीसाठी जे आहेत त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले पाहायला मिळतात। आणि दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 10 मिनिटांपासून जी आहे ती चर्चा सुरू आहे। निकिता, खरं तर दोन्ही नेत्यांनी पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा जी आहे ती बोलून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते। आणि त्या अनुषंगानं नेमका पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात किंवा वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणं पसंत करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि काँग्रेस आमदार जे कसब्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर, त्यांनी देखील अनेकदा पुणे लोकसभा लढवण्याची जी इच्छा आहे ती बोलून दाखवली होती। आणि वसंत मोरेने देखील केवळ लोकसभेसाठी खरं तर मी अपक्ष सुद्धा लढेल अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता या दोन नेत्यांमध्ये नेमके काय चर्चा होती आहे, या भेटीनंतर वसंत मोरे नेमका निर्णय काय घेतात किंवा काँग्रेस पक्षाकडून त्यांना कुठली ऑफर दिली जाते किंवा कुठल्या पक्षात खरं तर वसंत मोरे प्रवेश करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण आताची मोठी बातमी हीच की गेल्या 10 मिनिटांपासून वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्यात ही भेट जी आहे ती चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आणि या चर्चेनंतर दोन्ही नेते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। निकिता, हो बरोबर आहे अभिजित, जाणून घेत राहू यांच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडतंय त्याविषयी। तुर्तास धन्यवाद।